मुंबईची जान आहे वडापाव। दिल्लीमध्ये एक लडकी 50 रुपयाला वडापाव विकून इतकी फेमस झाली होती की महाराष्ट्रामध्ये 50 रुपयाला भरमसाठ मिसळ मिळते। चला तर आज बघूया वडापावची रेसिपी। तर करायचं काय ना, एका जारमध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेऊन ते बारीक वाटून घ्यायचं। नंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, धने आणि कढीपत्ता याची फोडणी द्यायची आणि चांगलं ते तळतळू द्यायचे। त्याच्यानंतर वाटलेलं जे हिरवी मिरचीचं वाटण आहे ते घालून घ्यायचे आणि ते थोडं स्लो गॅसवर चांगलं परतून घ्यायचे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची। हळद आधी घालायची नाही, कारण की हळद जळते आणि ती कडू लागते। सो हळद घालून आणि भरमसाठ अशी कोथिंबीर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडा ओवाही घालून घ्यायचा त्यामध्ये व ते चांगलं परतून घ्यायचे। स्लो गॅसवर परतायचे। त्यानंतर आहे ना बटाटे उकडून घ्यायचे, त्यांची साल काढून ते चांगले स्मॅश करून घ्यायचे। मी ज्या भांड्याने स्मॅश केले ना ते भांडं मी ॲमेझॉनवरून मागवलेले, छान आहे ते स्मॅशर। ते चांगले स्मॅश करून घ्यायचे। त्याच्यानंतर ती फोडणी त्या बटाट्यामध्ये मिक्स करून ते चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर बेसन पिठाचं बॅटर करण्यासाठी बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ओवा टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात एकही गोळा नाही राहिला पाहिजे आणि सोडा लगेच नाही घालायचं। ज्यावेळेस वडे करायचेत त्यावेळेस सोडा घालायचा त्यामध्ये। आणि मग एक एक करून इकडे वडे तयार करून घेतले। जेवढे वडे करायचे तेवढे तयार करून घेतले आणि नंतर त्या बॅटरमध्ये थोडा सोडा टाकून नंतर हा चुरा काढून घेतला, कारण की वडापावमध्ये चुरा टाकला की मस्त क्रिस्पी लागतो वडापाव। मग एक एक करून वडे सोडून घ्यायचेत आणि स्लो मीडियम फ्लेमवरती ते तळायचेत वडे। आणि वडे करताना त्याच्यामध्ये म्हणजे बेसन पिठाच्या बॅटरमध्येही हळद नाही घालायची। हळद घातली तर वडे ना खूप रेडिश दिसतात, सो कमीच हळद घालायची त्याच्यामध्ये, किंवा हळदच नाही घालायची। मी तर नाही घातली, मग त्याच्यामुळे त्यांना असं छान कलर येतो वडांना। आणि त्यानंतर मग पावामध्ये हे चुरा आणि वडा घालून मस्त वडापाव तयार होतो। आणि तुम्हाला सांगायचं असं की मी हे पाव पण घरीच बनवलेत, कारण की इथे गुरगावमध्ये आपल्या मुंबईसारखे पाव मिळत नाहीत। सो मी पण इथे वडापावचा बिझनेस करते आणि मी पण इथे 50 रुपयाला एक वडापाव विकते। सो मला आज काही ऑर्डर्स होत्या तर त्या कंप्लीट केल्या। आणि गुरगावमधून हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट्स करा। बाय।